नमस्कार मित्रांनो एक शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना जिल्हानिहाय पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्याची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मित्रांनो, आपण पात्र शेतकऱ्यांची व जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 368 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। आता यादीमध्ये नाव चेक करा। तर पहा मित्रांनो, नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील आणि अलीकडून जून 2025 मधील अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 368 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। सरकारने बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून 368 कोटी 86 लाख 85 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल। चला तर तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे ते सविस्तर पाहूया। तर पहा मित्रांनो, जून 2025 मधील आपत्तीग्रस्त जिल्ह्यांसाठी मदत। जून 2025 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे, त्यांना ही मदत मिळणार आहे। सरकारने तातडीने पंचनामे पूर्ण करून हा निधी मंजूर केला आहे। मित्रांनो, या मदतीमध्ये अमरावती विभागासाठी एकूण 86.23 कोटी आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 14 कोटी रुपयांचा समावेश करण्यात आला आहे। प्रशासनाची तातडीची कारवाई पहा। या आपत्तीनंतर सरकारने त्वरित जिल्ह्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते। जिल्हा प्रशासनाने तातडीने अहवाल सादर केल्यामुळे ही मदत लवकरच मंजूर झाली आहे। मंत्री जाधव पाटील यांनी स्पष्ट केले आहे की राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यास कटिबद्ध आहे। तर लवकरच शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।